आता पाहूया लोकसभा जागा वाटपासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा सुटला। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर महायुतीचाच उमेदवार असेल, देवेंद्र फडणवीसांचा दावा। मात्र जागा भाजपला की शिवसेनेला, सस्पेन्स कायम। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला आहे आणि महायुतीच इथे लढणार आहे आणि महायुतीच निवडून येणार आहे। महायुतीचं चिन्ह। राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यात लोकसभा जागा वाटपाबाबत चर्चा। चांदवडमधील शेतकरी मेळाव्यानंतर चर्चा झाल्याची माहिती। संजय राऊतांचीही उपस्थिती। महाराष्ट्रातील घडामोडींबाबत राहुल गांधी समाधानी असल्याची राऊतांची माहिती। लोकसभेच्या जागा वाटपाबाबत उद्या महाविकास आघाडीची अंतिम बैठक। दक्षिण मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये संध्याकाळी 5 वाजता बैठक। काँग्रेस आणि शिवसेनेत 10 जागांवर ताळमेळ नाही। 5 जागांवर तीनही पक्ष दावा करतात। जागा वाटपावर प्रकाश आंबेडकरांचा दावा, तर मवियाच्या उद्या होणाऱ्या बैठकीचं निमंत्रण नाही। पाडापाडीचं राजकारण करणाऱ्यांसोबत आम्ही नाही, आंबेडकरांची स्पष्टोक्ती। 48 मतदारसंघासाठी मवियाची यादी योग्य वेळी एकत्र जाहीर होणार, तर मवियात कोणतेही मतभेद नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। मतदारसंघाची यादी एकत्र जाहीर, संभ्रम आहे, भीती आहे? अजिबात संभ्रम नाही। जागा वाटप पूर्ण झालेलं आहे आणि आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन जागा वाटप जाहीर करू। मनसेमध्ये दक्षिण मुंबईच्या जागेवर वरिष्ठ पातळीवर चर्चा। दक्षिण मुंबईची जागा मनसेला देण्यास भाजप तयार। मनसेनं दक्षिण मुंबईची जागा कमळाच्या चिन्हावर लढावी, भाजपचा आग्रह। दिल्लीत भाजप नेत्यांमध्ये चर्चा होणार। भाजप आणि मनसेच्या युतीची योग्य पातळीवर चर्चा सुरू। भाजप मनसे युतीच्या चर्चांना आशिष शेलारांकडून दुजोरा। सोबत जे आहे ते भाजप दक्षिण मुंबईत होणार आहे। एक वेगळा पर्याय मनसेचा सुद्धा भाजपसाठी असू शकतो, युती होऊ शकते। आज तर या विषयावर निर्णय झालेला नाही। या विषयावरची चर्चा योग्य पातळीवर चालू आहे। महायुतीत मुंबईतील 3 जागांवर तिढा। दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मध्य मुंबई लोकसभा जागा वाटपाचा पेच कायम। 45 खासदार निवडून आणणं हा एकच महायुतीचा फॉर्म्युला। 2019ला ज्या जागा लढलो त्या जागा मिळाल्या पाहिजेत, शंभूराज देसाईंची मागणी। तर राष्ट्रवादी सन्मानजनक जागांवर लढणार, प्रफुल्ल पटेल ठाम।